जय माता दी मंडळी, आज शारदीय नवरात्री उत्सवाचा पहिला दिवस आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसह देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते। देवीचे हे रूप अतिशय शांत असून देवी शैलपुत्रीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ आहे। तिच्या कपाळावर चंद्र असून संपूर्ण हिमालयावर विराजमान असलेली देवी नंदी बैलावर स्वार आहे। शैलपुत्रीचे हे रूप ममतेचे आणि आपुलकीचे प्रतीक आहे। नवरात्र उत्सव 2025 जे आहे तर त्याला आजपासून सुरुवात झालेली आहे। तर त्याच्याविषयीची जी पहिली शैलपुत्री मातेची जी पूजा केली जाते त्याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। तर शैलपुत्री मातेचे कृशोरुधा आणि उमा असेही म्हटले जाते। शास्त्रानुसार शैलपुत्रीचा जन्म हिमावन म्हणजे हिमावन राजाच्या घरी झाला, त्यामुळे तिचे नाव शैलपुत्री पडले। कठोर तपश्चर्या करून देवी शैलपुत्री ही सर्व प्राणीमात्राची रक्षक मानली जाते। कशी करावी देवी शैलपुत्रीची पूजा? नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना म्हणजे जे घट असतो ते स्थापन करायचा। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना झाल्यानंतर सुंदर हलके वस्त्र परिधान करून देवी शैलपुत्रीची आराधना करायची आहे। म्हणजे पहिल्या दिवसाचा रंग जो आहे तो सफेद म्हणजे पांढरा आहे। यावेळी देवीचे सुंदर रूपाचे मनामध्ये स्मरण करून या घटस्थापनेच्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा करायची। त्यानंतर देवीच्या ओम ए ही क्ली चामुंडाय विचे उ शैलपुत्री दैवे नम असा जो मंत्र आहे तर तो 108 वेळा जपायचा आहे। तुम्हाला हा मंत्र जो आहे तो मनातल्या मनात तुम्ही जपायचा आहे। जप झाल्यानंतर देवीची पांढऱ्या रंगाच्या मिठाई अर्पण करायची। आजचा रंग ही पांढरा आहे, देवीलाही पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे। आजच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे महत्त्व जे आहे तर ते असते तर वस्त्र परिधान करून सर्वोत्तम मानले जाते आणि पांढरे हे जे शांततेचे आणि निर्मळतेचे प्रतीक मानले जाते। नवरात्रीपासून देवी आईच्या आशीर्वादाने उत्सवाला अश्विन मासारंभामध्ये जे आहे तर ते सुरुवात होत असते। तर शुक्ल पक्षातील प्रतिपदेला नवरात्र उत्सव जो असतो तर तो सुरू होत असतो। तिथी 22 सप्टेंबर 2025 सोमवार असा हा या वर्षीचा आहे। तर मध्यरात्री 1:23 सुरू होईल आणि दुपारी जे आहे 23 सप्टेंबर मंगळवारी 2:55 समाप्त होईल। तर तुम्हाला अशा प्रकारे जे आहे ते घटस्थापनेची पूजा करायची आहे। तसेच घटस्थापनेचा मुहूर्त जो आहे तर तो 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6:09 जे सुरू होणार आहे तर तो सायंकाळी 8:06 असणार आहे। तर घटस्थापना जो आहे तर ते तुम्हाला करायचे आहे। देवी पुढे जे आहे अखंड ज्योत जी आहे तर ती तुम्हाला पेटवायची आहे। यावेळी तुम्ही घटस्थापना सुरू करू शकता। तसेच अभिजात मुहूर्त सकाळी 11:49 ते दुपारी 12:38 असेल। देवी शैलपुत्रीची कथा पौराणिक कथेनुसार राजा दक्षाने आपल्या निवासस्थानी यज्ञ आयोजित केला आणि सर्व देवी देवतांना आमंत्रित केले, पण आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने महादेवांना बोलवले नाही। त्यावेळी दक्षकन्या आणि महादेवाची पहिली पत्नी सतीने आपल्या वडिलांच्या घरी यज्ञात सहभागी होण्याची इच्छा महादेवाकडे व्यक्त केली। सती विनंतीवरून महादेवाने देखील तिला जाण्याची परवानगी दिली। तिथे पोहोचल्यावर दक्षाने महादेवाचा अपमान केला। त्यावेळी पती महादेवाचा झालेला अपमान पाहून देवी सतीने रागात सुरू असलेल्या यज्ञकुंडात उडी मारली। त्यावेळी सतीचा मृत्यू झाला। त्यानंतर पुढच्या जन्मी सतीने पार्वती रूपात हिमालयातील हिमवान राजाच्या घरी जन्म घेतला। तिथे तिला शैलपुत्री या नावाने देखील ओळखले जाऊ लागले। वाराणसीच्या काशी शैलपुत्रीचा समर्पित एक प्राचीन मंदिर, तेथे तिच्या दर्शनाने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते। तसेच जो भक्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रतिपदेला शैलपुत्रीचे दर्शन घेतो त्याची वैवाहिक जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता होते। तर अशा प्रकारे तुम्हाला देवी शैलपुत्रीची पूजा करायची आहे। घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते। तर अशी होती संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग।